श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्ताला माहीत आहे की स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार करत असतात. जे लोक स्वामींची भक्ती करतात त्यांना काहीही सांगण्याची गरज नाही, कारण स्वामी शक्ती त्यांना माहीत आहे की पाठीशी असल्यानंतर स्वामी अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. कधी कधी स्वामी एखाद्या भक्तासाठी स्वतः धावून येत असतात. तसे तर स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर हे नेहमी असतातच. पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांना साथ देत असतात. परंतु जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार होण्यासाठी वेळ लागत असतो. कारण काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी पटकन चमत्कार करतात, तर काहींच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार होण्यासाठी वेळ लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की कधीच कोणाचे स्वतःकडे काही सुद्धा ठेवत नाहीत. योग्य वेळ आली की स्वामी खूप काही आपल्या भक्तांना देऊन टाकत असतात. अगदी जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी आपल्या भक्तांना देत असतात. कधीच कोणत्या गोष्टीसाठी स्वामींसाठी महत्त्वाचं म्हणजे कोणती गोष्ट अशक्य नाहीच, कारण स्वामी अशक्य ही शक्य करणारे आहेत. आणि भक्तांची भक्ती विश्वास जर स्वामींवर असेल तर स्वामी खूप काही देऊन टाकत असतात. तर आणि त्यामुळेच तर स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव भक्तांच्या आयुष्यामध्ये येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव दादरच्या ताईंचा आहे आणि त्या ताईंनी खूप वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेला आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेला जो अनुभव आहे, चमत्कार आहे, तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी दादर कामाला होती ना, बोलत होते. हा ते मागे नाही का अनुभव तुम्हाला दिलेला मी दादरला कामाला आहे म्हणून. हा हा आता काय अनुभव शेअर करायचा आहे का तुम्हाला मग? होय 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 होय. काय झालं माहितीये, नाव सांगायचं का ताई? नाव नाही. बरं बरं. काय जिल्हा तालुका काय सांगायचं का? अनुभव म्हणजे असं आहे की परत दिवशी आहे ना हो तिथे कामावर माझ्या कामाला आहे ना दादरला, बोलली मी तुम्हाला. आठवलं ना? हो हो पहिले दोन अनुभव दिलेले आहेत. हो हो. ताईंचाच अनुभव लिहू का? कामाला आहे ना दादरला, बोलली मी. बरं बरं. आणि मध्ये मग ते मी तुम्हाला त्या रिक्षावाल्याचा एक अनुभव सांगितलेला. हो 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 हो. त्याच्यानंतर ना मी आता 2-4 दिवस झाले ना आणि मला लई बडबड करायला लागली. लई तर तिने ना डाळ मागवली होती, मुगाची डाळ असते नाही का, ती पॉकेट मागवलेलं. तर तिने ठेवलं कुठे ते तिलाच भेटलं नाही. मग तिच्याकडे जेवण करायला बाई येते ना, तिने तुला सांगू. अरे बापरे. ऐक ना, आणि आता तिने शोधलं सगळे डबे, म्हणजे ती जेवण करते ना म्हणून. तर तिने शोधले सगळे डबे वगैरे. मी तर माझं चालूच असतं, सगळं सरण वगैरे सगळं चालू असतं माझं, एक स्वामींचं नाव घेणं वगैरे. त्या दिवशी रात्री काय झालं, रविवारी का सोमवार, एवढा हे गोंधळ झाला की ती ना माझ्यावर आधी बसते. इथे माझ्या घरातल्या वस्तू कशा गायब होतात, असं तसं सगळं बोलायला लागली, मला रागाने बोलायला लागली. आता मी बोलली मी काय करणार, तुमच्या बाईने शोधलं तिथे
आणि म्हणलं बघा तुम्हाला ठेवा ठेवा, कारण मला जास्त किटकिट मला आवडत नव्हती. तर घडी घडी किटकिट किटकिट करायचं काम करतो आम्ही, पेशंटचं काम करतो मी. मी घरातलं काही काम नाही तुमच्याकडे. तर ती ना एवढी रागवली, मग आली थाऱ्यावर जरा. मग मला चेन नव्हती पडत की चोरीचा आरोप ना. हा मी बोलली मी काय घरी जात नाही ना, मी इथेच थांबते ना. हो ना हो ना. मग तुम्ही पाहू शकता ना काय घेतलंय काय नाही. हा 15 दिवस आणि तुमच्याकडे एवढी सिक्युरिटी आहे की मी गेटच्या बाहेर जाताना बॅग ठेवत होते. हा आणि मी गेली तरी इथे कुठे खाली दुकानात जाणार. आणि मी आज 20,000 पगार घेते, पाव किलो डाळीची मी किंमत करू का? हा हे सांगा बघूया आपल्याला शोधतं का ते. नाहीच की आता तुम्ही तिथंच राहताय म्हटल्यानंतर कुठं ठेवणार कसं आणि ठेवणार तर मी कुठे ठेवणार. अहो पण डोक्यात येत नाही ना ताई, काय गरज चालली. हो आणि कॅमेरे पण आहेत ना घरात, तुम्ही बोललेले शब्द आमचे ऐकता ना दोघींचे, कॅमेरा पण ऐका ना तुम्ही, बघा ना. हो ना कॅमेरा आहे म्हटलं तर तिथे चेक करू शकता तुम्ही. प्रश्नच नाहीये. आणि ती डाळ आहे ना तिने शोधली तर नाही भेटली तिला, सोमवारी तिने शोधली. हा त्या बाईला डबे खाली केले तिने, मी पण तिथे होती. ती बोलते नाही मी पण बघितली तर नव्हती तिथे. आणि त्या दिवशी माझ्याकडे सोमवारी जास्त हा झाला ना, गडबड झाली. माझं डोकं तर एकदम फिरलं. ते स्वामींचं नाव घेऊन मी त्या बाईला जेवण वगैरे भरवलं. आणि ती गेली आतमध्ये तिच्या रूम मध्ये, नवऱ्याबरोबर बसली तिकडे. आणि मग मी माझ्या रूम मध्ये आली. कारण आमचे टीव्हीचे रूम एका ठिकाणीच आहेत ना, आमची एका ठिकाणी 2 म्हातारे आणि मी. आणि मला चेन पडत नव्हती. मी भात पीठ कळवलं हिला, भांडी तिथे ठेवली आणि मग मी हे करायला गेली, बघितलं डब्यात बघायला गेली. हो तिने सकाळी चेक केलेली सगळे डबे, मी पण तिथे होती. परत मी बघायला गेली तर पाव किलो डब्यात मुगाची डाळ त्याच्यात. अरे बापरे डब्यात. हा म्हणजे मी ना मला हेच माझ्या मनातच होतं, स्वामी समर्थ स्वामी. मी एवढं बोलत होती काय स्वामी पाठीमागे लागले. मला डाळ भेटू द्या तिथे. आणि खरोखर पाव किलो डाळ भेटली मला. अरे बापरे. आणि तिला मग दाखवलं का तुम्ही इथं बघ या डब्यामध्ये. हा ते दाखवली मी. मग ती काय म्हणते माहितीये, नाही तिने ना उरलेली डाळ होती ना, बघा उरलेल्या डाळी आपण मिक्स करतो ते वेगळं फोडलं, कापणं वेगळं असतं. आणि आपण थोडीशी डाळ काढणार आणि ते पॉकेट कापणार ते वेगळं असतं ना. हो ना हो ना प्रकार. तर मी बोलली नाही मॅडम मी मिक्स केलेली डाळ नाही. ती बोलली मला मिक्स केलेली डाळ आहे. मग तिला तिने फोन केला. ती बोलते अहो मी सकाळी सगळं शोधलं, मला डाळ नाही मिळाली. म्हणून तुम्हाला मी फोन केला की डाळ नाही भेटली म्हणून. माझ्या नवऱ्याला पुरणपोळी खायची होती मुगाच्या डाळीची, तर डाळ नाही भेटली. आमचे कष्टाचे पैसे मेहनत करतो आम्ही, असं तसं बोलायला लागले. म्हणजे मॅडम ह्या काही गोष्टी ना मला फालतूगिरी आवडतच नाही बोलले या गोष्टी. काय आम्ही कामं इज्जत करतो ना, इज्जतशीर राहणारी माणसं. आणि देवावर भरोसा आमचा, बस माणसांवर नाहीच मी बोललं ठेवत. हो ना हो ना. आणि मी स्वामींचं नाव घेता घेता तो डबा खोललाय ना काही. हो ना स्वामींनी चमत्कार केला. मग चमत्कारच केला. मला तर एवढी समाज वाटली. माझ्या मुलीला पण सांगितली अशी गोष्ट झाली. मग काय बोलली ती घर मालकी, काय बोलली? नाही काय नाही बोलली. नाही अशी कशी आली, म्हणजे तिचा हिशोब असा झाला घर मालकीचा की मी ती बडबडल्यावर मी काढून ठेवली असं त्यांचा समज आहे. अरे बापरे. बघा आता ती बोलते ती आलीच कशी तिथे जा. आता आलीच कशी नंतर काय बोलायचं असं म्हणला काय बोलू. पण मला चमत्कार झाला ना तो. तुम्हाला चमत्कार दाखवला स्वामींनी. आणि मी सगळे डबे पण नाही काढले एचपीचे वगैरे. मी ना एक डबा काढला त्याच्यात काही नव्हतं, म्हणून दुसरा डबा काढला त्याच्यात पुरी तशीच्या तशीच होती, कोपऱ्याला फाडलेली होती जरा. अरे वा. मग हा चमत्कार नाही का? हो ना हो ना. मग पण या लोकांना ते कळत नाही. ते बोलतात आता कसे आले. हो स्वामींची ठेवली, त्यांच्या भक्तांवर आळ घेतलेला त्यांना आवडत नाही ना. आणि मी माळ जप वगैरे करते ना रात्री.
मला त्या दिवशी जेवण वगैरे पण काही गेलं नाही. हातपाय वगैरे दुखले, सगळं यांचं केलं, झोपवलं आणि माझं साफसफाई करून मी आपली जपायला बसली. ते यांचं म्हणजे ते रात्रीचं सगळं मस्त. वाईट वाटलं ना हो ताई तुम्हाला हा आरोप चोरीचा मला एवढा म्हणजे काय आपण काय एवढा पाव किलो डाळीसाठी काय होत नाही. हो ना काय गरज आहे त्या 5 किलो डाळीसाठी. हा आणि 15 दिवसातून एकदा घरी जाते. पाव किलो डाळ घेऊन तुझं काय करू बोललं. मी 3,000 सामान बोलले माझ्या पोरग्याला घरात भरून येते. अशी बाई आणि मला तो चमत्कारच झाला एक बाईचा. हो ना खूप सुंदर स्वामीचा अनुभव दिला ताई तुम्हाला. हो बाई मला एवढं ताप झालेलं आणि स्वामींचं नाव घेऊन त्याच्याबरोबर मी डबा खोलला. माझ्या तोंडातच असतं ते आपण बोलत होतो स्वामी स्वामी बघा एवढा. स्वामींना पण खोटं आवडत नाही ना ताई. मग त्यांच्या भक्तावर असा आळ घेतल्यानंतर त्यांना कसं आवडेल सांगा बरं. तशी वेडी वाकडी सेवा आपण करतो त्यांची ना. हो ना त्यांना पण कळतं ना तेवढं. विश्वास बाबा आहे मग विश्वास हा मेन आहे माणसाचा. आता वर्ष झालं ताई मला कामावर वर्षाच्या वरती गेले. मग अर्धा किलो डाळी बोलते अगोदर पण चणे गेले माझ्या घरातून 1 पाकीट चण्याचं. मग तुझ्या बाईची काम सोडून गेली तिला पोटी म्हणून. पण आता विचार करण्यासारखं ताई तुमच्या घरात कोण बाई असेल तिथं तुम्ही लक्ष असणारच ना. वेगळं काय नाही. त्यात सीसीटीव्ही पण आहे ना तुम्ही त्यात पाहू शकता ना कोणी काय घेतलंय कोणी काय नाही घेतलं. हो ना. तर ती काय म्हणते की तिने डाळ शोधली आणि त्या डाळ नव्हती ना तेव्हा तिला रागायला जास्त. मग सीसीटीव्ही मध्ये पाहा ना म्हणा. सीसीटीव्ही मध्ये पाहा ना म्हणा मग चोरी केली का नाही का ठेवली. ते मी बोलते मग तुम्ही आरोप कशाला घालताय. तुम्ही हाय की बघा डाळ तिकडून म्हणजे आपलं 4 रूम सोडून मी इकडे येते आमच्या रूम मध्ये. मग ते हातात दिसली पाहिजे ना. दिसली पाहिजे ना ती डाळ. पण हा चमत्कार मला तर झालाच होता स्वामींचा. भरपूर आपला खूप सुंदर स्वामींनी अनुभव दिला. भरपूर मला तर एवढं चमत्कार दिला ना की मला त्या दिवशी मी बघ हे करताना ना उपवास करताना वगैरे मी चांगली व्यवस्थित डोकं लावून केलं आणि सगळं मनातून काढून टाकलं. अक्षरशः मला जेवण जात नव्हतं आणि एवढं टेन्शन झालं. नाही ते तुम्ही प्रामाणिक असल्यामुळे टेन्शन जास्त आलं नव्हतं. मग आणि आपल्याला कसं ते धडधड वळते ना एकदम आपल्याला कोणी बोललं. हो ना स्वाभिमान असतो तो. मग आणि या गोष्टी काय खाऊ आहे का चोरीचं बोलल्यावर. हो ना नाहीच ना ते असं नाही पाहिजे ना. मी बोलली ना आज स्वामींचं पण ती काय म्हणते डाळ मिळाली ना ती आत्ताच कशी मिळाली. तिने शोधलं नाही मिळाली तिला. अरे मग बघ ना नाही मिळाली. सीसीटीव्ही मध्ये पहा ना तू म्हणा. तुला तिथंच काय ते समोर दिसेल ना. बोलायला दिसेल ना प्रत्येक गोष्ट तिला. हो पण ती डबा आतमध्ये खणामध्ये टाकतात ना गावमध्ये तिथेच खोलते तिथेच ढाकण लावते तिथेच खोलते तिथेच ढाकण लावते. ती बोलते मी दुपारी शोधली मला नाही भेटली मॅडम आणि आताच कशी डाळ आली. आता यांना काय बोलू आमच्याकडे काय समजलं. हो ना स्वामी आमच्या पाठीशी असतातच आमच्या कुठेही गेलं तरी. आणि खरं असतात. तिथे जाते ना तिथे मी स्वामीने सांगते माझ्या बरोबर चालायचं तुम्ही स्वामी. मी खाली रिक्षावर तरी नाव दिसतं नाही त्यांचा फोटो वगैरे असतात कुठच्या गाडीवर असतो कुठच्या याच्यावर रिक्षावर असतात 2-4 तरी दिसतात. अंधेरीला दादरला जायपर्यंत स्टेशनला आम्ही मिक्स करून पण मस्त मला ना एवढा चमत्कार झाला. सुंदरच स्वामींनी चमत्कार केला ताई तुमच्या आई. बरोबर केलं मला तर एवढं आणि माझ्या मनाला एवढं शांत वाटलं ना की डाळ घेतली नाही ती डाळ. ही बाई आहे ना तुमच्या घरातून काही वस्तू कमी झाली ना मी त्याच्यात आणून भर करणारी बाई आहे माझ्या पैशाने. तिला वाईट वाटत असेल. आणि ना तिची सासू आहे ना मी गावाला गेलेली ना तर काढेला एक साईट अशी झोपून ना त्याने तिला 9 दिवस उठवलेच नाही जाग्यावरून ताई. अरे बापरे. आणि ती गादी आहे ना तिची ती विलेपची आहे लाईटीवर चालते ना हॉस्पिटलची पलंग. त्यांनी पॅरेडाईस वाली आहे ना बाई ती.
तर तिचं ना पाठीमागे ते मळ कसा जमा होतो ना तसा जमा झालेला आणि पूर्ण ती चहा सांडून एक साईडनी ना पूर्ण पाठीमागे ना लाल लाल फोडा वगैरे आलेला सगळं काही. एवढं की नाही हात लावावं ना तर वास मारत होता. इन्फेक्शन झालं असेल. हा सगळ्याच. आणि ती एक साईडला अशी झोपते ना ताई तर ना तिची डावी साईड आहे ना पूर्ण खराब होता होता खाली कमरेपर्यंत गेली ताई. आपल्याला कसं ते वरची चामडी निघून जाते आणि लाल होते चामडी आतमध्ये तशी. तेवढी ताई मी सकाळी साफ करून करून ती बरी केली झाली ताई. मी स्वामींचं नाव घेऊन घेऊन साफ करते. तिला ट्यूब लावते ना मी तेव्हा ना ती डॉक्टरची ट्यूब दिली खरी गोष्ट आहे पण त्याच्यात आमची मेहनत पण आहे ना. हो ना हो ना. आणि स्वामींचं नामस्मरण करत तुम्ही काम करताय ना. हा मी ते ट्यूब लावताना तरी मी ते नाव त्यांचं करते. स्वामी बरं करा हा स्वामी. खूप छान ताई. हा पण तेवढं पाठीमागे तिचं बरं केलं ताई ना. आता जरा पण तिथे रक्त येत नाही तर काही नाही येत. आता मी त्याला ट्यूब लावायची बंद केली आणि खोबरेल त्याला मी करते. खूप छान. एवढं केलं. तुमची सेवा मनापासून आहे ना ताई. हा मग आपण करतो मनात तेवढं त्या बाईला दाखवून पण मी ते शेतांना बघा मॅडम आता कसं आहे तिची पाठ. आणि काल मी एक दिवस गेली ना ताई तिथं त्या डाव्या हाताला ना ते हात हलवत नाही ना ते रक्त थाकले तिथे म्हणजे जमा झाले आणि पाण्यासारखं फुगायला हाताला. काल मी सकाळी करून गेली आणि संध्याकाळी आली ना बघते तर त्या गादीवर सगळं त्या हाताचा फुगा फुटून पाणी जाऊन जाऊन गादी भिजली कपडे भिजले लाल लाल आपल्या अंगावरून पाणी कसं जातं ना तसं त्याच्यातून पाणी जात होतं त्या हातातून ताई. अरे अरे. मग आणि सगळं हात ना त्या बाईचा लाल झालेला ती गोरी आहे ना त्याच्यामुळे नुसती हाडं राहिलेली तो. आली आणि तिला दाखवलं मी म्हणजे हे काय मॅडम मी सकाळी जायचं चेंज करून गेलेली संध्याकाळी आल्यावर मी केला आणि ते काढली चादर आणि ती दुसरी चादर टाकली दुसरा कपडा टाकला आणि तिला साफ केली तेव्हा तिला बरं वाटलं. काय करतात ही लोक ते कलर आहे ना वरती करतात एक साईडनी सगळा जोर आहे ना हातावर पडतो तिच्या हात असे वाकडेच होते ना ती तर हातावर पडतो त्याच्यामुळे ते फुटलं ते आणि सगळं पाणी कमी झालं. आता आपण ते काय करू डॉक्टरला बोलव म्हणजे कशाला डॉक्टरला बोलवेल आणि आता बघितलं सकाळी ते साफ झालं मी तूप मला खोबरे तेल वगैरे लावून तिला व्यवस्थित केली ना आता ते रक्त येत नाही काय येत नाही त्या हातातून सगळं व्यवस्थित आहे. बरं आपण स्वामींचं हे करून करतो ना ते. हो ना हो पण ते पाठीमागे पण ते मला स्वामींचं येणंच बरं वाटलं ते म्हणजे बाबा हे करता करता तिला म्हातारीला बरीच स्वामी शक्ती पाठीशी आहे ना ताई. हो मग आणि आपल्या तोंडात स्मरण असतेच ना सगळं बोलणं. हो ना बसताना कुठचे काम करायला जाते ते मी करते पण ते डाळीचं आणलं आणि या म्हातारीचं आणलं मला 2 आले बघा. हो एका महिन्यात त्याचा खूप सुंदर अनुभव दिले स्वामींनी. त्या बाईला मी चांगली केली ताई. तुम्ही पैशासाठी नाही सेवा केली निस्वार्थ भावनेने सेवा केली ना. कारण काय आमचं काम आहे ते आणि भावनेने आपण सगळं करायचं आणि ही कामं करतो सेवा करतो आम्ही हे आम्हाला पुण्य मिळतं त्यांचं. हो ना पुण्य पण आहे आणि त्यांचं पण काहीतरी पुण्य म्हणावे लागेल की स्वामी नामस्मरणामध्ये त्यांची सेवा होते ताई. मग आता वर्षभर करते ना पण त्या बाईला मी जरा पण नाही करत म्हणून ते शेत चांगले देतात. काय एक हाताची सवय पडलेली असते ना बाईला पण ती ना 10 दिवस त्या बाईला उठवलेली नाही ना त्या लोकांनी जाग्यावरून सोडून काढलं त्या बाईला पाठीमागून गरमीतून. हो ना हो ना. मग ते कागद घ्यायचं साबणाचा तो आपण टिश्यू पेपर नाही का मुलांना साफ करायला वगैरे मागवतो छोट्या बाळांना तसे घ्यायचे आणि तोंड साफ करायची तिथं. बाकी काय नाही करायचं मी कसं ते उठवून करते त्यांचं सगळं. नाही 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत माझं तेच काम असतं 10 वाजेपर्यंत. पण एवढा स्वामीने मला भरपूर दिला पण आणलो त्या दिवशी. नाही खूप सुंदर अनुभव दिले ताई स्वामींनी तुम्हाला. खूप सुंदर सुंदर असा भरपूर
हा, खूप सुंदर. स्वामी पाठीशी आहेत ना ताई. आहे, पण ते काय मला मंदिरात जायला देतात नाही ना, तरी मी करते इकडे आपलं. नाही तसं काय नसतं. तुम्ही तुमचे कर्म करताय, घरी सेवा करताय, स्वामी तुमच्याकडेच येतात ताई. त्यांना काय मंदिरामध्ये जावं असं नेम नाही ताई. अच्छा अच्छा. खूप सुंदर आहे ताई, अनुभव शेअर करते मी. हा, अनुभव शेअर करा. पण हे 2 अनुभव माझे चांगलेच आहेत. हो ना, हो ना. खूप सुंदरच आहे. ही ना जरा मूर्ती आहे. आता मागे मला जास्त गडबड करत होती, तुम्हाला बोलली ना मी. मी गावावरून यायच्या अगोदर ती ना हे केलं आमची, ऑपरेशन केलं आमचं कानाचं. बघा तिथं ऐकायलाच यायचं बंद झालं. अरे बापरे, का ऑपरेशन केल्यानंतर? मला केवढे सतवले होते मी माहितीये. तर मी काहीच बोलली नाही ताई. ती बाई आहे ना, लय बेकार आहे ही शेतामध्ये. तर तिला ना आता मी गावी गेली ना, तर तिचा विचार होता दुसरी बाई चांगली आली तर ठेवायची म्हणून. पण त्याच्या अगोदर काय केलं ते देवाने काय माहिती नाही. तिने यायच्या अगोदर तिला हॉस्पिटलला पोहोचवलं. हॉस्पिटलला 2 लाख रुपये घातले. म्हणजे कानाचं ऑपरेशन केलं. आता ऐकायला कमी होते ते. आणि नंतर जरा तरी आई किती रडली ना, धावत यायची तिकडून. कशाला आवाज करते, कशाला बोलते, तिला आस्ती करा तुम्ही, तिला त्रास देऊ नका. मग मला रडायला येते, माझी ताई रडली असं बोलायची मला ती. मग तेव्हापासून ना तिला ऐकायलाच यायचं. स्वामींनी जादूच केली तिच्यावर. त्या जादू केली. माझी पोरगी पण बोलते. बरोबर त्यांचं ऑपरेशन कानाचं झालं. स्वामींना माहित आहे. स्वामींना माहित आहे ना कोणाची निस्वार्थ सेवा आहे, कोण नाटक करतंय. तिने मला ताबडतोब हॉस्पिटलला गेल्यावर फोन केला, तुमच्या कामावर लवकर ये, मी त्या बाईला काढते म्हणून. मी ताबडतोब गावावरून आली. असं खोटेपणा दुसऱ्यावर करायचं नाही. काही कसं वाटतं आपल्याला ना. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी ताई. हॅलो हॅलो. चला ताई, श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी. मित्रांनी मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. असेच स्वामी पाठीशी असल्यानंतर आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये एवढे आपल्या भक्तांचे रक्षण करतात की कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. पावलोपावले आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात आणि वेळ आली की स्वामी चमत्कार हे करत असतात. कारण भक्तांचा विश्वासच स्वामींवर तेवढा असतो आणि मग तेव्हाच बनत असतात ते सुंदर सुंदर अनुभव. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर एक अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी किंवा स्वामींच्या म्हणजे भक्तांच्या मनामध्ये स्वामी काय आहेत हा विश्वास जागृत करण्यासाठी तुम्हाला साक्षात ब्रह्मांड नायक जगाचे चालक मालक पालक त्यांनी दिलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची
खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरणासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही, वेळ काळेची गरज नाही, स्थळांची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथे स्वामींचं मनापासून नामस्मरण करू शकता. नामस्मरण तुम्ही चालत फिरत सुद्धा, काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता. त्यामुळे फक्त नामस्मरण करायचं आहे. जरी नाही वेळ भेटला तरी नामस्मरण ही सेवा सदैव चालू ठेवायची आहे. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.